नमस्कार विद्यार्थी मित्र, तुमचं ई-सातत्य या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आपण बघत आहोत. तुम्ही निश्चितच होमवर्क केला असेल. आज आपण काल बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय बघितलं आपण, त्यानंतर एबीसीच्या कशा व्हॅल्यू फाइंड करायच्या ते अभ्यासलं आणि त्यानंतर आपण रूट्स ऑफ इक्वेशन कशाला म्हणायचं बघितलं. आज आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या 3 मेथड बघायच्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या किती मेथड आहेत एकूण? आता आपल्या अभ्यासाला 3 आहेत. नंबर 1 फॅक्टरायझेशन मेथड, नंबर 2 कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत, आणि तिसरी मेथड बघायची फॉर्म्युला मेथड. नीट ऐका, सूत्र पद्धत, अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी मेथड बघायची ती सूत्र पद्धत. त्याला फॅक्टरायझेशन मेथड फर्स्ट मेथड, सेकंड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि थर्ड वन फॉर्म्युला मेथड. फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला बऱ्यापैकी येते, तरी पण काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व करणार. जसं लिनियर इक्वेशन सोडवण्याचे आपण 3 मेथड बघितल्या. नंबर 1 एलिमिनेशन मेथड, दुसरी ग्राफिकल मेथड आणि तिसरी क्रॅमर्स रूल ऑर डिटर्मिनंट मेथड. त्या पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या सुद्धा 3 मेथड आहेत. नीट ऐका. त्यातली पहिली सिंपल मेथड फॅक्टरायझेशन मेथड. आपण 8वीला आणि 9वीला असताना क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल सॉल्व केलेली. जर तुम्हाला थोडं लक्षात येत असेल की x² + 5x + 6 दिस इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आणि याला जर 0 लागलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल. तर तुम्ही सोडविले याला. तिथं 3 टर्म्स आहेत, 1 2 आणि 3 टर्म्स आहेत. आणि मग आपण 6चे असे फॅक्टर पाडले होते, तुम्हाला आठवत असेल 6 1 6 आहे, 6 म्हणून जमणार नाही. गुणाकार 6 येतोय पण बेरीज 5 आली पाहिजे. म्हणून याचे फॅक्टर 3 दोन्ही 6. आठवायला का बघा, x² + 3x + 2x + 6 = 0. 3 दोन्ही 6. मधलं पद असं ब्रेक केलं होतं, त्यांचं ऍडिशन शेवटचे चिन्ह ठरवायचं. ऍडिशन काही सबट्रॅक्शन आहे. मी तुम्हाला सांगितली होती आयडिया. इथं 3 ऍडिशन आहे 5 आलं पाहिजे, गुणाकार आहे 6 आला पाहिजे. काळजी घेतला. 3 पदाचं 4 पदात रूपांतर केलं अर्थ न बदलता. मग 4 पद झाले, पहिल्या 2 मध्ये कॉमन काढा, नंतरच्या 2 मध्ये कॉमन काढा. इथं काही कॉमन x कॉमन निघाल, x + 3 प्लस इथं 2 कॉमन निघाल, x + 3 = 0. मी घेत नाही, आपण आठवतो फक्त. पुन्हा आपण बघू क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशी सोडवली तुमच्या आठवत असेल. नीट बघा, आपण घेतलेलं कॉमन करेक्ट आहे का? कॉमनच घेता येत नाही. पहिल्या 2 टर्म मध्ये एक कॉमन घ्यायचं, दुसऱ्या 2 टर्म मध्ये साइन सकट घ्यायचं. x कॉमन निघाल, x ने x ला मल्टिप्लाय करा, x² x ने 3 ला मल्टिप्लाय करा, 3x करेक्ट, +2. इथं असं केलं तर चुकलं. हे 4ही मल्टिप्लाय झाले, लक्षात घ्या. इथलच साइन मांडायचंय, लक्षात घ्या. 2 ने मल्टिप्लाय करा, 2x आणि 3, आणि मग ही एक टर्म झाली आणि ही दुसरी टर्म झाली, आणि मग याचं काय येतं, आपण ते इक्वल टू चिन्ह देऊ शकतो, = x + 3. पुन्हा दोघात एक कॉमन, आणि राहिलं कोण, x + 2. नीट बघा, आपण बायनॉमियल टू बायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ट्रायनॉमियल भेटत होते, तुम्हाला लक्षात घ्या. मल्टिप्लाय. आता उलट करायला तुम्हाला, ट्रायनॉमियल गेली त्याचे फॅक्टर पाडायचे. पॉलिनॉमियलचे फॅक्टर जसे संख्येचे फॅक्टर आपल्यामध्ये 6चे फॅक्टर किती, 3 दोन्ही 6. हे संख्येचे फॅक्टर आहे. तसं पॉलिनॉमियल ट्रायनॉमियलचे फॅक्टर हे पडले 2. कसे पाडायचे तुमच्या आयडिया लक्षात आली असेल. हे ऑलरेडी इन 8th स्टँडर्ड अँड 9th स्टँडर्ड आपण ते शिकलेलो आहोत. त्याचा एक रिकॅप घेतला आणि मग त्याला 0 लागला की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, आणि यालाच फॅक्टरायझेशन मेथड म्हणायचं. अवयव पद्धत पहिली मेथड, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. अवयव पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. मी पूर्ण एक्सरसाइज घेणार आहे. 10 ते 12 प्रॉब्लेम आहेत. मी पूर्ण समजून सांगणार आहे. तुम्ही नीट लक्ष द्या. आणि 40 to 50 प्रॉब्लेम खरी करायचे आहेत. जसं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, तुम्ही एलिमिनेशन मेथड फार महत्वाची होती, तरच ग्राफिकल आली होती तुम्हाला. त्याच्यावर वर्ड प्रॉब्लेम आले. आता तसंच जर फॅक्टरायझेशन मेथड आली तर पुढचं चॅप्टर येईल, त्याच्यावरच वर्ड प्रॉब्लेम आहे. आणि यामुळे तुम्हाला
पाया मजबूत होतो. जास्त नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवण्याचे फायदे काय आहेत लक्षात घ्या. ऑटोमॅटिक आपल्याला 2 आणि 3 प्रॉब्लेमने काही होणार नाही. दररोज सांगतोय तुम्हाला हे काम करावंच लागेल. तुम्ही जर लूज राहिला, दुर्लक्ष केलं तर नुकसान तुमचं आहे. नुसतं पास होण्यासाठी 10वीचा विचार नाही, आपल्याला 11 स्टँडर्ड 12 स्टँडर्डचा सुद्धा विचार डोक्यात येणं गरजेचं आहे आपल्याला खऱ्या अर्थाने जर टिकायचं असेल तर. म्हणून तुम्हाला 50 प्रॉब्लेम असतील का कुठे इतका होमवर्क असतो का? नाही, ते आवश्यक आहे. त्या दृष्टीने तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगणार आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातला क्वेश्चन नंबर 1 नीट बघा. आपण सोडवायला सुरुवात करू. मॅक्सिमम प्रॉब्लेम घ्यायचा मी प्रयत्न करतो. घरी होमवर्कला एक्स्ट्रा प्रॅक्टिसला मी देणार आहे, ते सॉल्व तुम्ही करायचे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. क्वेश्चन जर फॅक्टरायझेशन मेथडने आला तर परीक्षेत त्याच मेथडने करा. मेथड दिली नसेल तर कोणत्या मेथडने केला तरी चालेल. आजची सिंपल मेथड बघणार आहे. ऑलरेडी आपण बघितलं, थोडा नवीन भाग आहे. नसल विसरला असेल तरी पुन्हा एकदा लक्ष द्या. अभ्यास करा, अभ्यासाला लागा. काहीच मुलं प्रतिसाद देतात, काही देत नाही. तर त्या दृष्टीने प्रयत्न. पहिले एक्झाम्पल घेऊ. त्यातला आपण एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0. सी आगे नीट आठवते का बघा, विसरून गेला तर सुट्ट्यामध्ये जरा. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0. थर्ड टर्म 54 आहे, मिडल टर्म मायनस 15x आहे. तिन्ही टर्म आहे. साइन लक्ष द्यायचं, शेवट प्लस साइन आणि इथं मायनस साइन आहे. शेवटचं चिन्ह काय सांगतं, 54 चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन मायनस 15 आली पाहिजे. झालेले प्रकार आहेत, नीट लक्ष द्या. ऍडिशन आली पाहिजे. ऍडिशन म्हणली की इथं मधलं पद असं ब्रेक करा, त्याचे 3 पदाचे 4 पदा टर्म मध्ये रूपांतर झाले आणि इथलंच साइन दोन्ही पदाला द्यायचे. लक्षात घ्या. ऍडिशन मध्ये सबट्रॅक्शन जर असतं चिन्ह तर इथं सबट्रॅक्शन इथं अपोजिट साइन येते. मग 54 चे असे फॅक्टर पडा, ऍडिशन किती आली पाहिजे 50. तर सगळ्यात सोपं 9 सखी 54. दुसरे सुद्धा आहेत पण जमणार नाहीत. 9 आणि 6 किती होईल बेरीज 15. लक्षात घ्या, दुसरे जमणार नाहीत. तुम्ही म्हणता 27 दोन्ही 54 आहे, जमणार नाही. गुणाकार 27 गुणिले 2 54 व्हायला मान्य आहे, पण यांचं जर सबट्रॅक्शन केलं इथलं तर ते -25. आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. लक्षात घ्या. दोन्हीला मायनस केलं तर ते किती होते 29 होते. आपल्या अटीत बसत नाही. म्हणून इथं दोघाला इथं. आता मग हे 3 पद आहेत, आपल्याला कळाले कोणते 2 फॅक्टर आहेत. आणि मग इथं लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस लिहायचं नाही, आपल्याला फार बेकार सवय. मायनस 7x प्लस 9 सकी 54 प्लस 54 इक्वल टू 0. नीट बघायचंय, शांत डोक्याने विचार करायचंय. मिडल टाइम टर्म नीट ब्रेक झाली का? इथं चुकूनही प्लस केलं तरी चुकलं, दोन्हीला इथं प्लस चिन्ह दिलं तरी चुकलं. इथलंच साइन दोन्ही पदाला पाहिजे का? ऍडिशन असले की मिडल टर्मचे दोन्ही साइन इथं द्यायचे. ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं कशावर ठरवायचं? थर्ड टर्म सांगाल तुम्हाला. थर्ड टर्म जर प्लस असेल तर ऍडिशन करा, थर्ड टर्म जर निगेटिव्ह असेल मायनस झालं तर सबट्रॅक्शन करा. आता ऍडिशन म्हणल्या आपल्या गणिताचा अर्थ बदललेला नाही. -15x बघा, सारख्या चिन्हांची बेरीज व तेच चिन्ह. ऋण ऋण धन नाही, तो गुणाकाराचे नियम. बेरजेचे नियम वेगळे, गुणाकाराचे नियम वेगळे. इथं लक्षात घ्या. आता तुमचं करेक्ट ब्रेक झाले पद 3 पदाचं 4 पदामध्ये अर्थ न बदलता ह्या समीकरणाचा अर्थ न केलंय. देअरफोर इथं लिहिलं तर फार छान आहे. देअरफोर साइन डंबेल्स काढायचे नाहीत. पहिल्या 2 मध्ये कॉमन घ्या, नंतरच्या 2 मध्ये कॉमन घ्या. x कॉमन निघा, x -9 हे सोपं. इथे डेंजर आहे, -6 कॉमन घ्यायचं. बरेच जण साइन देत नाही, चुकलं. याचा अर्थ 4ही पद मल्टिप्लाय झाले, हे एक पद झालं आणि ते दुसरं इथलं साइन जे असेल ते द्यायचं. 6 कॉमन घेतल्यानंतर कंसामध्ये x मायनस साइन जेव्हा कॉमन करतात तेव्हा मधल्या टर्मचे साइन बदलत असतात. याचे मायनसचं काय होईल प्लस, इथं प्लसचं काय होईल मायनस, आणि ते 9 इक्वल टू 0. लक्षात घ्या. बरेच जण अंदाजे लिहून टाकतात हा ब्रॅकेट येतोय म्हणून. तसं नाही, एकदा चेक करा आपण घेतलेलं कॉमन करेक्ट आहे का. x ने x ला मल्टिप्लाय करा x स्क्वेअर,
-9 -6x आणि मायनस मायनस प्लस 9 सकी 54. इथलं साइन घ्यायचं 6 घ्यायचं आणि मग जेव्हा जर मायनस कॉमन चिन्ह निघत असेल तर मधले चिन्ह बदलतात, प्लसचं मायनस होतं आणि मायनसचं प्लस. आता सिंपल गणित आलं. पुन्हा हे एक पद आणि हे एक पद, याच्यात काय कॉमन निघाल? x -9 इन अनदर ब्रॅकेट x -6 इक्वल टू 0. याचा अर्थ या दोन पदाचा गुणाकार 0 आहे. याचाच अर्थ हा तरी कोण 0 असेल किंवा एक तरी हा तरी असेल, आपल्याला माहित नाही, दोन्ही शक्यता आहे. x -9 इक्वल टू 0 ऑर x -6 हेच नवीन आहे. फक्त इथपर्यंत ऑलरेडी नवीन 9 स्टँडर्ड मध्ये झालेले आहे. तुम्हाला नवीन भाग फक्त एवढा जोडला चाललाय विद्यार्थी मित्र. ऑलरेडी याच्यावर आपण किती प्रॅक्टिस केली सांगायची गरज नाही. खूप प्रॉब्लेम येतात 8 स्टँडर्ड आणि 9 स्टँडर्ड मध्ये. पुढचाच भाग थोडासा नवीन आहे आणि तोही सिंबल चालू. पुन्हा एकचल समीकरण आलं बघा. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये आपण 1 व्हेरिएबल मध्ये रूपांतर करायचं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सुद्धा 1 व्हेरिएबल मध्ये रूपांतर केलंय. 9 ला तिकडे ट्रान्सफर करा. x इक्वल टू 9 और x इक्वल टू 6. दिस इज द सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज द सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या साइन कडे लक्ष असणं गरजेचं आहे. नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी ऑटोमॅटिक यायला लागतात. हे 2 आणि 3 गोळ्या घेऊन उपयोग होणार नाही. भरपूर तुम्हाला आन्सर आले पाहिजे. हे और x इक्वल टू 6 x इक्वल टू 6 6चं ट्रान्सफर झालं इकडं. x इक्वल टू 9 और x इक्वल टू 6 दिस इज द सोल्यूशन. अजून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, इथं जर दोन्ही मायनस मायनस असते तर उत्तर आन्सर प्लस प्लस होते बघा. हे थोडंसं ट्रिक आपलं गणित चुकू नये म्हणून याची थोडीशी काळजी घ्या. अजून एक प्रॉब्लेम घेऊत आपण, दुसरा एक घेऊत म्हणजे अजून तुम्हाला समजा. भरपूर घेणार आहे, तुमच्या डोक्यात येते का बघा. प्रॅक्टिस सेट मधला आपण एक प्रॉब्लेम घेऊ. दुसरा प्रॉब्लेम बघा. x स्क्वेअर प्लस x मायनस, सिंपल प्रॉब्लेम, -20. थोडस डेंजर, गतिरोधक, थांबा. की शेवटचं चिन्ह -20 म्हणजे मधलं पद असं ब्रेक करा की सबट्रॅक्शन और ऍडिशन, सबट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. इथं कुठे नाही म्हणजे 1 आहे म्हणून 10 दोन्ही 20 जमणार नाही. करेक्ट. 5 चोक 20 जमतंय का बघा. 5 आणि किती फॅक्टर पडते 4. याला इथलं चिन्ह अपोजिट साइन सबट्रॅक्ट वजाबाकी करावं लागेल. हे चिन्ह सांगते तुम्हाला. मधलं पदाची वजाबाकी झाली पाहिजे, अपोजिट साइन आली पाहिजे. वजाबाकी म्हणले की अपोजिट साइन आली पाहिजे. म्हणून 3 पदाचं 4 पदाचं रूप x स्क्वेअर प्लस 5x. मोठी संख्या 5 आहे का 4 आहे, त्याला इथलं साइन द्या. प्लस लिहायचं नाही, -4x -20 इक्वल टू 0. पुन्हा एकदा नीट बघा कसं ब्रेक झालंय. गणिताचा इथं मायनस आणि इथं प्लस केलं तर चुकलं, कारण ते -1 होईल. ब्रेक करताना नीट बघा कशामुळे सबट्रॅक्शन केलं. इथं सांगायलंय की असं ब्रेक करा की सबट्रॅक्शन +1 आलं पाहिजे. मधलं पद असं ब्रेक करा त्याचं सबट्रॅक्शन +1 आलं पाहिजे. म्हणून 5 चोक 20. त्यासाठी आयडिया इथलं चिन्ह ह्या पदाला द्यायचं आणि दुसऱ्या नंबरला याचा अपोजिट साइन द्यायचं. प्लस करायचं नाही, रॉंग झालं. आणि मग आता 4 पद रूपांतर झाले. नीट बघा, शेवटचं चिन्ह वजाबाकी, इथे वजाबाकी होईल. ऍडिशन असतं तर ऍडिशन. मग पहिल्या 2 मध्ये कॉमन घ्या, नंतरच्या 2 मध्ये का. देअरफॉर x + 5 इथं -4 कॉमन घ्या. मायनस चिन्ह कॉमन केल्या मधले साइन बदलतात. इज इक्वल टू 0. आपण घेतलेलं कॉमन करेक्ट आहे का नीट बघा. x ने x ला मल्टिप्लाय, मोनोमियल टू बायनॉमियल. x स्क्वेअर प्लस 5x -4x मायनस प्लस -20. आपण घेतलेलं कॉमन -4 कॉमन घेतलं, इथलं साइन बदलणार. हे सुद्धा प्लस होईल आणि इथं मायनसचं प्लस होईल. दोन्ही ब्रॅकेट सेम आले पाहिजे, बळच आणायचे नाहीत, ते आले पाहिजे. आणि मग ह्या एक परत एक कॉमन निघून ह्या दोन्ही मध्ये काय कॉमन निघलं, x + 5 अनदर ब्रॅकेट x -4. सिंपल गोष्ट झाली. याचा अर्थ कोणता तरी एक कंस 0 आहे. याचा दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे हा तरी कंस कोणता आहे मग, x + 5 इक्वल टू 0 और x -4 इक्वल टू 0. x इक्वल टू -5 x इक्वल टू 4. लक्षात घ्या, आपण असा एक प्रकार याचा कोइफिशियंट एक आहे. इथं कोइफिशियंट बदलल्यानंतर थोडासा प्रकार वेगळा आहे, आपण ते नंतर बघू. दिस इज अ सोल्युशन.
दिस इज द रूट्स ऑफ इक्वेशन. दिस इज द रूट्स ऑफ इक्वेशन सोल्युशन म्हणा रूट्स. ह्या जर किमती इथं ठेवल्या तर LHS इक्वल टू काय होते RHS होते. LHS आता बघा इथं प्लस होतं म्हणून इथं उत्तर मायनस आलं. इथं अपोजिट व्हॅल्यू आल्या पाहिजेत लक्षात घ्या. ह्याची काळजी नीट घ्या. दिस इज रूट्स. ह्या जर दोन्ही व्हॅल्यू इथं पुटअप केल्या दोन्ही व्हॅल्यू इथं जर पुटअप केल्या तर LHS इक्वल टू RHS मध्ये बघू शकतात. दीज आर रूट्स ऑफ इक्वेशन. बरोबर आहे. अजून एक प्रॉब्लेम बघू. आता ह्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये ये एक होता. आता एक व्यतिरिक्त दुसरी संख्या असेल तर कसं सोडवायचं आपण बघू ते सुद्धा. अजून एक बघू दुसरा प्रॉब्लेम. मुद्दाम सांगायला येत असेल तर मनाने सोडवा. स्टील करून पुन्हा तुम्ही करू शकता. ज्यांना समजत नाही त्यांनी अगोदर नीट व्हिडिओ बघा. नाही समजला पुन्हा रिपीट करा. सतत त्याच्यातच राहा. अभ्यासाची भूक लागली पाहिजे. नाही तर काय आई भूक लागली चालूच आहे आपलं. अभ्यासाची भूक वाढवा फायदा होईल तुमचा. बघा थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 30 इक्वल टू 0. थोडासा बदल झालाय गणितात तुमच्या लक्षात आला पाहिजे. आता ये 2 आलाय. मागच्या दोन्ही गणितात एकच होता. 13 चे फॅक्टर असे करा ऍडिशन आहे. प्लस म्हणलं डेंजर काहीच नाही. तर 13 च्या आळ पडणारच नाही. 13 एक 13 म्हणून 13 आणि 2 चा गुणाकार मनातली मनात करायचा. 13 आणि 2 चा गुणाकार किती होतो 13 दोन्ही 26. दाखवायची गरज नाही तुम्हाला समजण्यासाठी सांगायला. 13 दोन्ही 26. नाही लक्षात आलं तर करा तसं काही फरक पडत नाही. 13 दोन्ही 26. 26 चे असे फॅक्टर पाडा बेरीज 27 आली पाहिजे. 27 सिंपल आहे. 2y स्क्वेअर प्लस 26x प्लस 1x प्लस 13 इक्वल. करेक्ट ब्रेक झालं पाहिजे. ब्रेक म्हणजे तोडायचं नाही. 27 नाही. 27 चे 13 चे असे 13 आणि 2 चे गुणाकार 26 यांचे असे फॅक्टर ऍडिशन किती आलं पाहिजे प्लस 26. दुसरे जमणार नाही. पहिल्या 2 मध्ये आता थोडस कॉमन घेताना थोडी जास्त काळजी घ्या. आता नुसतं y कॉमन नाही 2y कॉमन निघा. y प्लस 30 प्लस काही कॉमन नसतं तेव्हा एक कॉमन असतं. y करा सॉरी बरं x चुकून झालं y करेक्ट सॉरी. इथं काहीच कॉमन नाही म्हणजे 0 नाही. 1 कॉमन आहे. 13 एक 13 y प्लस 13 इक्वल टू 0. सिंपल झालं. पहिल्या 2 मध्ये काय कॉमन आहे बघा. आता काय y प्लस 13 कॉमन आहे. 2y प्लस 1 इक्वल टू 0. y प्लस 13 इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इक्वल टू 0. y इक्वल टू ट्रान्सफर झाले साइन चेंज करा 0 मायनस 13 y इक्वल टू मायनस 13. इथं गडबड होऊ नका. 2y इक्वल टू मायनस 1 y इक्वल टू मायनस हाफ. दिस इज द सोल्युशन. दिस इज द सोल्युशन ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. या दोन्ही व्हॅल्यू जर इथं पुटअप केल्या तुम्ही बघितले आपण काल सोल्युशन आणि रूट्स म्हणजे तर त्याचं तुमचा आन्सर. थोडा बदलला काय लक्षात आलं तुमच्या की इथं 2 आणि असे जर प्रॉब्लेम आला इथं तर तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन 13 चे फॅक्टरच पडणार नाही. त्या दृष्टीने तुम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न करा. समजायले. मी प्रॅक्टिस भरपूर घेणार आहे आणि मनाने पुन्हा भरपूर देणार आहे. नीट प्रयत्न करा. थोडे वेगवेगळ्या प्रॅक्टिसचे गणित ते तुम्ही जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा. 5m स्क्वेअर इज इक्वल टू 22m प्लस 50. आठवायला असं झालेलं आहे. बीएन सरने आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये आणि 9th स्टँडर्ड मध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम घेतलेत. 100 पर्यंत घेतलेले आहेत. बेसिक आहे. फार नवीन नाही. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि मग आता अगोदर याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्मॅट आणा. तर फॉर्मॅट मध्ये नाही का ते साच्यात नाही. ते साच्यात नाही. 5m स्क्वेअर मायनस 22m मायनस 15 इक्वल टू 0. ह्या दोघांचं ट्रान्सफर झालं. पक्षांतर केलं. पार्टी बदलली. बरोबर आहे का.
आणि मग 15 आणि 5चा गुणाकार करा. 15 5 75 मायनस 75 होतील त्याचा गुणाकार. मायनस 75 शेवटचं चिन्ह मायनस सांगते म्हणजे मधलं पद असं ब्रेक करा की वजाबाकी वजा 22 आली पाहिजे. शेवटचं चिन्ह म्हणते वजाबाकी करा. आयडिया सांगायला तुम्हाला. मधलं पद असं ब्रेक झालं त्याचं सबट्रॅक्शन -22 आलं पाहिजे आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ते 25 त्रिक 55. पटकन लक्षात येईल. छोटे छोटे म्हणून यायला हरकत नाही. पुढे जर अवघड असले तर तुम्हाला फॅक्टर पाडायला लागेल. मग काळजी घ्या पहिल्यांदा 5m² -25m प्लस 3m -15 = 0. नीट बघा. इथलं साईन ह्या पदाला दिलंय. अर्थ बदलला का बघा. 25 मधून ते इथं जर प्लस आणि इथं मायनस केलं असतं चुकलं. ते प्लस 22m आला असतं म्हणून इथं साईन मायनस पाहिजे, इथं प्लस पाहिजे. बघा 25 मधून 3 गेले. 25 -3 की मोठ्या संख्येचं चिन्ह 25 मधून 3 केले असं अपोजिट साईन आले पाहिजे. इथं मायनस सुद्धा जमणार नाही. ते -28 होते म्हणून काळजी घ्यायची. वजाबाकी म्हणले की दोघाला मायनस नाही. इथं अपोजिट सबट्रॅक्शन म्हणले की अपोजिट साईन. इथं अपोजिट साईन आले पाहिजे. ऍडिशन म्हणले की इथले दोन्ही सारखे साईन आले पाहिजे. आणि मग कॉमन नीट आहे. सोपं येईल तुम्हाला. पहिल्या दोन मध्ये कॉमन घ्या. 5m कॉमन निघाल. m -5 करेक्ट प्लस 3m -5 = 0. m -5 in second bracket 5m plus 3 = 0. m -5 = 0 or 5m plus 3 = 0. m = 5 5m = -3 m = -3/5. करेक्ट. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढच्या सिंपल आहेत. एकचल समीकरणातच रूपांतर होते. पुन्हा बघा लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मध्ये एकचल समीकरणात रूपांतर झालं. इथल्या गोष्टी शांत डोक्याने जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तो पण लक्षात येणार नाही आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या. याची तुम्ही काळजी घ्या. 5th नंबरचा प्रॉब्लेम बघू. 5th नंबरचा प्रॉब्लेम असाच आहे. बघा तुम्ही 5th नंबरचा प्रॉब्लेम काय बघा. 2x² - 2x + ½ = 0. खरं तर असं ठेवून सुद्धा गणित जमतं. याचं याचं मल्टिप्लिकेशन किती येईल तुमच्या लक्षात आलं असं 1 येईल. पण बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. कॉमन काढता येत नाही म्हणून इथं छेद समान करून घ्या. LCM ऑफ डिनॉमिनेटर 3 पद आले तर काय करायचं. LCM ऑफ डिनॉमिनेटर इज 2 म्हणून ईच टर्मला 2 ने गुणायचं. ही मेथड कायमस्वरूपी लक्षात घ्या. 2 पद असेल तर छेद समान करायचा. 3 4 5 पद आले असे तर इथं बघा 1 2 3 4 पद तर LCM मेथड वापरायची. छेदाचा लसावी 2 ही समजून घ्या. बऱ्याच ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा कामाला येणारी मेथड आहे. ती नीट समजून घ्या. मग याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि याला 2 ने मल्टिप्लाय. काय होईल मग 2 ने मल्टिप्लाय केल्या की 4x² - 4x + 1 दोन्ही मल्टिप्लाय केल्यामुळे 2 2 कॅन्सल आणि 0 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0. सिंपल आलं नाही. असं एखादं किंवा असं डायरेक्ट जमतं याचा याचा गुणाकार येतो पण शेवट तुम्हाला कॉमन काढायला थोडं जड जाऊ शकतं. चुकायची शक्यता आहे म्हणून आपण शक्यतो असं करा. आणि मग 4 1 4 मग त्याचे फॅक्टर किती पडते. 4 1 4 पडते का नाही. ऍडिशन -4 आली पाहिजे कारण शेवटचं चिन्ह काय सांगतंय ऍडिशन. आणि मग 4x² - 2x - 2x + 1 = 0. बघा ब्रेक बरोबर झाले का. मिडल टर्म बरोबर ब्रेक झाली का ते नीट बघा की 4 1 4 बेदोनी 4 4 1 4 जमणार नाही. आणि बघा सारख्या चिन्हांची बेरीज व तेच चिन्ह गुणाकार -2 4 करेक्ट. आता इथं लक्षात घ्या. इथं बेरीज म्हणल्यानंतर इथले चिन्ह दोन्ही पदाला इथं प्लस करायचं नाही 0 होऊन जाईल. ते सगळं गणितचा अर्थ बदल गणिताचं मिनिंग बदलता कामा नये. तो बॅलन्स असला पाहिजे. पहिल्या 2 मध्ये कॉमन घ्या नंतरच्या 2 मध्ये कॉमन घ्या. काय कॉमन घ्या 2x - 1 -2 कॉमन घ्यायला इथे किती येईल बघा. इथं किती कॉमन निघाल 1च कॉमन निघाल. काही कॉमन नाही म्हणजे 1 निघाल.
2x मायनस 1 इक्वल टू 0. नीट होते का लक्षात? कॉमन जमत नाही, छोट्या छोट्या गोष्टी जमत नाही, छोट्या छोट्या बारीक क्रिया आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळं मॅथ अवघड वाटतं, बाकी काही कारण नाही. तो समजून घ्यायचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा बघा 2x कॉमन दिले, 2x आपण घेतलं कॉमन, चेक करा बरोबर आहे का. 4x स्क्वेअर मायनस 2x साइन बरोबर आहे, मायनस 2x ऋण ऋण धन, इथं गुणाकाराचे नियम वापरा. दोन्ही नियम कधी कसे वापरायचे हे प्रॅक्टिसने येऊ शकतो. एकमेव औषध, एकमेव पर्याय तो म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. आणि मग देअरफॉर 2x मायनस 1 हे दोन्ही मध्ये सारखे ते घ्या आणि राहील कोण 2x. दोन्ही ब्रॅकेट सारखे ते म्हणजे सोल्युशन एकच असलं पाहिजे. 2x मायनस 1 इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इक्वल टू 0. 2x इक्वल टू 1, x इक्वल टू हाफ और 1/2. 2x इक्वल टू 1 और x इक्वल टू x च्या व्हॅल्यू 2 आल्या म्हणजेच x चं सोल्युशन एकच आहे. ह्या इक्वेशनचं सोल्युशन एकच असलं पाहिजे, लक्षात घ्या. कारण सारख्या किमतीत दोन नाही, ते हाफ म्हणजे काय, याला एकच सोल्युशन आहे, लक्षात, युनिक सोल्युशन लक्षात घ्या. अजून एक आपण बघू, थोडे थोडे चेंज असलेले प्रकार घेतो. अशा टाइपचे मी नंबर ऑफ 40 to 50 प्रॉब्लेम सोडविणार आहे. सोडवायचा प्रयत्न करा. आपण ग्रुपवर सतर्क आहोत किंवा आपण सक्रिय आहोत, अभ्यास करतो, याची थोडीशी चुणूक दाखवा. प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा होमवर्क कुठतरी दाखवत चला, म्हणजे तुम्ही अभ्यास करायला हे आमच्या लक्षात आहे. आम्हाला किती फॉलो करायला, आम्हाला किती लाईक करायला, त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. आम्हाला हा बघायचं आहे की तुम्ही अभ्यास करायलात का नाही, आम्ही जी मेहनत गेलो त्याचा काही परिणाम आहे का नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठंतरी आपण मी ह्या होमवर्क केलाय, हे गणित केलंय, दाखवलं पाहिजे. काही विद्यार्थी बिलकुल आहेत सक्रिय पण ते बिलकुल दाखवत नाही, हे लक्षात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एखाद तरी होमवर्क टाकत जा. आठवड्यातून एखादा तरी विषय तुम्हाला जे आवडले, याचा अर्थ आम्हाला असा कळतो की तुम्ही अभ्यास कराल. याच्यासाठी आम्हाला लाईक तर नाही, ते तर तुम्हाला माहितच आहे आम्ही काय शिकवत होते, आम्हाला त्याचा विषयच नाही. पहिला व्हिडिओ होता, आम्हाला वाटलं कसं आलाय काय नाही, आम्ही जरा थोडं विचारात होतो, पण आता आता आम्हाला सराव झालाय त्या गोष्टीचा. म्हणून लाईक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर करा, तिथं तर कराच तुम्ही, पण आपल्यावर करा. किंवा तुम्ही काय करायला, होमवर्क करायलात का नाही, एक्झरसाइज सोडवली की नाही, तुमच्या प्रतिक्रिया 2 ओळीत सांगा, म्हणजे आम्हाला उत्साहीन आणि तुम्ही करायला त्याचं समाधान वाटत, बाकी काय नाही. आम्ही जेवढी मेहनत करायलो त्याचं आम्हाला समाधान वाटल म्हणून करत चला. नाही तर असं होऊ नये की फक्त 10-20 विद्यार्थी लक्ष घालायले तर आम्ही शिकवायलो, त्यासाठी दिवस जातो, लक्षात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. म्हणून आपलं एवढंच माध्यम आहे, ग्रुपद्वारे तुम्ही आपल्या 2 ओळीत प्रतिक्रिया, यस सर आम्ही करायलो, चांगलं वाटायला, आनंद वाटायला, बरं वाटायला, आणि विनाकारण द्यायची उन्हाळी प्रतिक्रिया देऊ नका. आमच्या समाधान याच्यासाठी की तुम्ही काम करायला चुकू द्या, काय हरकत नाही. 25% 30% अभ्यास झाला तरी चालेल, आपण प्रयत्न करू. तसं तर येणारच नाही, तुम्हाला उलट घरी बसले अजून चांगलं कळायला लागलं असं मला तरी वाटतंय. मी व्हॉट्सअपवर तुम्हाला क्वेश्चन नंबर मागच्या याच्यामधला प्रॉब्लेम सेट मधला 1 मधला क्वेश्चन नंबर 7 मधला गणित सॉल्व्ह केलंय, ते नीट बघा. काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं, ते नीट बघा. एक सेपरेट त्याचा व्हिडिओ टाकलाय, तो सुद्धा तुम्ही नीट बघा. आता पुढचा प्रॉब्लेम बघू, 6वा. मी तुम्हाला आता सांगितलं की डिनॉमिनेटर 6x मायनस 2 अपॉन x इक्वल टू 1. 6 नंबरचा प्रॉब्लेम बघू. 6x मायनस 2 अपॉन x इक्वल टू 1. आता इथं बघा 2च पद आहेत, छेद समान करावा. एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर किती होईल, x. कोणती मेथड वापरली तरी चालते, छेद समान करा किंवा एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर. एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर काय होईल, याला x ने गुणा, याला x ने गुणा, याला x ने गुणा, तसंही चालतंय. किंवा छेद समान केला तरी चालतो. 6x स्क्वेअर मायनस 2 अपॉन x. जसं अंकाचा छेद समान करतो तसं छेद चल पदाचा आहे, नियम बदलत नाही, इज इक्वल टू 1. मग 6x स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू x, तिकडे जाते नाही x, आणि मग पुन्हा इकडे घेऊन या, नाही इथंच वर घेऊन जायचे नाहीत लगेच. आणि मग 6x स्क्वेअर मायनस x मायनस 2 इक्वल, दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. आता सोडा, साई दोन्ही 12, 12चे असे फॅक्टर पाडा, बेरीज का वजा बाकी, शेवटचं चिन्ह सांगते, वजा बाकी ऋण 1 आली पाहिजे. 4 त्रिक 12, पटकन क्लिक झालं पाहिजे. 6x स्क्वेअर 4x, याच्या अपोजिट साइन 3x मायनस 2 इक्वल टू 0. बरोबर आहे का, चेक करा.
4 त्रिक 12, सही दोन्ही 12 आणि वजाबाकी एक आली पाहिजे, मायनस चिन्ह चुकन इथं. आणि मग हे थोडं काळजीने काम करा. पहिल्या दोन मध्ये कॉमन घ्या, नंतर इथं 6 कॉमन नाही घ्यायचे वळत. किती येईल? 2x कॉमन होईल. 3x मायनस 2 प्लस 1 कॉमन आहे. 3x मायनस 2 इक्वल टू 0. नीट बघा. आणि मग 3x मायनस 2 इन अनदर ब्रॅकेट 2x प्लस 1 इक्वल टू 0. मग 3x मायनस 2 बरोबर तरी 0 और 2x प्लस 1 इक्वल टू 0. 3x इक्वल टू 2 और 2x इक्वल टू माइनस 1. 3x x इक्वल टू 2/3 और x इक्वल टू माइनस हाफ. ह्या गोष्टी थोड्याशा नीट बघा. त्या येणं गरजेचं आहे. करेक्ट. आता 7वी ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी प्रयत्न करा, पण मी तर तुम्हाला समजून सांगणार आहे. थोडस इरॅशनल नंबरच्या आधारावर गणित आहे. इरॅशनल नंबर इज ऑलवेज रियल नंबर. इरॅशनल नंबर इज ऑलवेज रियल नंबर. लक्षात घ्या. इरॅशनल नंबर सुद्धा 7व्या नंबरचं गणित थोडी ऍक्टिव्हिटी, पण मी तुम्हाला तो सोडून देणार आहे. अंडर रूट 2x इज द रियल नंबर. अंडर रूट इज रियल, इट इज इरॅशनल नंबर. 2x स्क्वेअर प्लस 7x 5 अंडर रूट 2 इक्वल टू 0. मेथड तीच आहे, थोडं नीट लक्ष द्या. आता पद्धत ए कोण आहे इथं? अंडर रूट 2. सी कोण आहे? 5 अंडर 2. यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल बघा. यांचं मल्टिप्लिकेशन होईल 5 अंडर रूट 4 म्हणजे 5 दोन्ही 10 होते. नीट बघा कसं 10 झालं. अंडर रूट 2 चा अंडर रूट चा गुणाकार अंडर रूट 4. अंडर रूट 4 म्हणजे 2 आणि 5 दोन्ही 10. 10 चे असे फॅक्टर फाडा की ऍडिशन 7 आलं पाहिजे. 5 दोन्ही 10. अंडर रूट 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 2x प्लस 5 अंडर रूट 2 इक्वल टू 0. नीट बघा, काहीच नाही. हा सुद्धा रियल नंबर आहे, हा सुद्धा रियल नंबर आहे. आपला ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करायचं, ते 10 आलं. 5 एक 5 वर्गमुळात 4 वर्गमुळात 4 म्हणजे 2 5 दोन्ही 10. 10 चे असे फॅक्टर बेरीज ऍडिशन आहे, सगळं धोका नाही, डेंजर नाही. आणि मग कॉमन मात्र बेसिक पक्क पाहिजे. कॉमन करेक्ट घ्या. x कॉमन निघाल अंडर रूट 2x प्लस 5 प्लस इथं डेंजर आहे थोडं 2 कॉमन घ्या. x प्लस इथं 2 कॉमन घेतल्या बघा अंडर रूट 2x प्लस 5 इक्वल टू अंडर रूट 2 कॉमन घेतलाय. रूट 2 कॉमन घ्यायचं आणि अंडर रूट 2x प्लस 5 इक्वल टू 0. नीट बघा. पुन्हा सांगतो, हे 2 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 4 चा वर्गमूळ 2. अर्थ बदलला का बघा. आणि अंडर रूट 2 याला गुणलं तर 5 अंडर रूट 2. अंडर रूट 2 एक 4 2 होते, इथं अंडर रूट 2 कशाला नीट बघा. त्या दोघाचा गुणाकार किती होईल? 2x. आणि हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखा आला पाहिजे. आपण घेतलेलं कॉमन करेक्ट आहे बघा. अंडर रूट 2 का घेतलं? 2 तुम्हाला 2 येतं इथं, पण 2 नाही. इथं अंडर रूट 2 आणि इथं त्याचं जर मल्टिप्लिकेशन अंडर रूट 4 होईल. अंडर रूट 4 म्हणजेच 2. आणि मग therefore सोपं झालं. अंडर रूट 2x प्लस 5 इन अनदर ब्रॅकेट x प्लस अंडर रूट 2 इक्वल टू 0. अंडर रूट 2x प्लस 5 इक्वल टू 0 और x प्लस अंडर रूट 2 इक्वल टू 0. आणि मग तुम्हाला अंडर रूट 2x इक्वल टू मायनस 5 x इक्वल टू मायनस 5 अपॉन अंडर रूट 2 x इक्वल टू मायनस अंडर. दिस इज द सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नीट बघा. हे कॉमन थोडंसं नीट चेक करा. 2 ला मी काय केलं? 2 नाही निघणार, अंडर रूट 2 कॉमन निघणार. यांनी याला मल्टिप्लाय केलं तर अंडर रूट 2 येत आहे, म्हणून आपण घेतलेलं कॉमन करेक्ट आहे. यांनी याला मल्टिप्लाय करून घ्या, आपण घेतलेलं कॉमन करेक्ट आहे. थोडस हे जे ए बी सी च्या व्हॅल्यू जरा वेगळ्या आहेत, म्हणून त्या पद्धतीचं एक वेगवेगळं ऍक्टिव्हिटी तुम्ही ती कम्प्लीट करा. असं जे पुढचं थोडंसं आवड घ्यायचं ते बघूत आपण पटकन आणि पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ. आता सगळे ट्रायनॉमियल होते हे लक्षात घ्या. अशाच पद्धतीचे गणित 2 मेथडने समजून सांगणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. 8 नंबरचं स्टार केलेला प्रॉब्लेम हायर ऑर्डरचं थोडंसं विचार करायला लावणार. आणि मग 3x स्क्वेअर मायनस 2 अंडर रूट 6x प्लस 2 इक्वल टू 0. आता थोडंसं नीट बघा. आता 3 दोन्ही 6. 6लाच मी असं लिहू शकतो अंडर रूट 36. लक्षात घ्या,
आणि म्हणून तिथं फॅक्टर पडत असताना असे पडत नाही 6 आणि मग येणार, मग त्याच्या किती पडतील बघा 6, तर त्याला तुम्हाला सांगा √6 तर 36 येत आहे, त्याला मी 1 किती लिहिता येईल मला 36 लिहिता येईल 6 ला लक्षात घ्या. आणि मग त्याचे फॅक्टर जमतात का बघा. याचा असं ब्रेक करतो 3x² मायनस 1 आणि x आहे सॉरी 1 √6x मायनस 1 √6x प्लस 2 = 0. थोडं समजायला कठीण आहे, नीट समजून घ्या. पुन्हा सांगतो 3 दोन्ही 6 तीच पद्धत आहे, पण 6 ला लिहिलं वर्गमुळात 36 त्याच्या बाहेर 1 आहे, या 36 च्या बाहेर पाडायचे किंवा आपला अर्थ कुठं बदलला का बघा. याची बेरीज किती येईल 1 आणि 1 2 वर्गमुळात 6. यांचा गुणाकार बघा किती येते ऋण ऋण धन वर्गमुळात किती येईल 36 येतो. 36 म्हणजे त्यांचा गुणाकार किती आला 6. म्हणून थोडस विचार करायला लावणार, अर्थ बदलू दिला नाही आणि मग कॉमन नीट काढता आला पाहिजे. पहिल्या 2 मध्ये कॉमन घ्या, नंतरच्या 2 मध्ये इथं किती कॉमन निघाल √3 कॉमन निघाल 3x. नीट बघा, समजण्यासाठी तुम्ही इथं ब्रेक करू शकता, पुन्हा नंतर सांगतो. आणि मग √3x मायनस √2 मायनस इथं √2 कॉमन निघाल कंसात राहील √3x मायनस √2 = 0. चेक करा आपण घेतलेलं कॉमन. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9, 9 चं वर्गमूळ किती 3. आणि मग आणि याचा करा मायनस √6x इथं तसंच आहे मायनस याने मल्टी मायनस √6x आणि प्लस तर मायनस होईल मायनस मायनस प्लस √4 त्याचं वर्गमूळ किती 2. गणिताचं मिनिंग बदलता कामा नये, थोडं काळजी घ्या. पुन्हा सांगितलं 3 दोन्ही 6 असे डोक्यात आलं तर बरंच आहे. याचे पाडले हवं बघा. याचा गुणाकार आहे किती आलाय 6 आलाय. वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 6 वर्गमुळात 36 36 वर्गमूळ 6. आणि मग √3x मायनस √2 इन अनदर ब्रॅकेट √3x मायनस √2 = 0. दोन्ही ब्रॅकेट सारखे चालेल, सेपरेट करा किंवा तसं ठेवलं तरी चालतंय. मायनस √2 = 0 √3x मायनस √2 = 0 √3x √2 x √2 upon √3. इकडं तेच येईल √3x √2 x √2 upon एकच सोल्युशन आलं लक्षात घ्या. एकच सोल्युशन आहे. हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. हा कसा नंबर आहे पूर्ण वर्ग संख्या ही लक्षात घ्या. ही ट्रायनॉमियल कशी पूर्ण वर्ग. याची मी दुसरी मेथड सांगणार आहे, सिंपल मेथड सांगणार आहे तुम्हाला. अशा गणिताचा विचार करत असताना अजून एक हे सुद्धा आवड नाही, फक्त लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कसे फॅक्टर पाडले 3 दोन्ही 6 6 ला वर्गमुळात 1 वर्गमुळात 36 लिहिता येते. 36 च्या आले पडे 1 च्या आशे पडे 1 1 1 1 1 1 गुणाकार 1 गुणिले 1 1 आणि बेरीज मात्र -2 येते. -2 चा विचार करायचा इथं नीट लक्षात घ्या, काळजी घ्या तेवढी. याची अजून एक दुसरी मेथड बघूत आपण, दुसरं ऑर सेकंड मेथड. सेकंड मेथड फार सिंपल आहे, तुमच्या लक्षात येईल. नीट बघा मी काय करतो त्याला, मी 3x² ला काय करतो √3x ब्रॅकेट स्क्वेअर करतो -2 इंटू याला असं ब्रेक करतो √3 इंटू √2 हे x दशाल तसं आणि 2 लिहितो वर्गमुळात 2 चा वर्ग. काय मिनिंग बदलला का बरं? ह्या प्रॉब्लेमचा काय मिनिंग बदल का? वर्गमुळात 3 चा वर्ग 3 x वर्ग, इथं बघा 2 3 दोन्ही 6 वर्गमुळात 6 x आणि 2 ला लिहिलं वर्गमुळात 2 चा पूर्ण वर्ग संख्या झाली. आणि मग तुम्हाला हे पूर्ण a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर का फॉर्म्युला a² - 2ab + b². ह्या फॉर्म मध्ये हे गणित आले. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला असं करता येईल त्याला, बरोबर आहे = 0. मग त्यासाठी काय पद्धत आहे, याचं वर्गमूळ घ्यायचं, एक पद घ्यायचं वर्गमुळात 3x मिडल पदाचं साइन आठवत आहे का तुम्हाला, आणि याचं वर्गमुळात 2 त्याचं वर्गमूळ घ्यायचं कंसाचा वर्ग बरोबर 0. बघा तेच येते का नाही. बघा पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात 3x चा वर्ग 3x वर्ग, दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड किंवा दोनदा लिहा कंस मग सारखंच येईल √3x मायनस √2 = 0 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड 0 चा वर्गमूळ येते नाही. मग √3x √2 x √2 upon √3 एकच सोल्युशन येते. किंवा हा करून तुम्ही डबल लिहिला तर काही फरक पडणार नाही. अशा दृष्टीने हे सुद्धा फार सिंपल पद्धतीने गणित सोडवता येईल तुम्हाला.
त्या दृष्टीने तुम्ही लक्ष द्या. आता 9 नंबरचं अजून 2-4 प्रॉब्लेम छोटे छोटे राहिले ते आपण घेऊ आणि मग नंतर तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम देईन. काही अडचण आली तर त्याच्यात तुम्ही अजून विचारू शकता. चालेल. आत्ता 2-3 छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा डोक्यात घ्या. आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. 9वा प्रॉब्लेम मी फक्त हिंट देतो तुम्हाला, तर तुम्ही घरी करा की 2m इंटू ब्रॅकेट m मायनस 24 इक्वल टू 50. एक पदीने द्विपदीला गुणाकार होईल 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इक्वल टू 0. चालेल. 2m याला बोललं 2m स्क्वेअर मायनस 24 इंटू 2 मायनस काय म्हणते सर 2 इकडे डिवाइड केलं चालेल का? 50 ला जमतंय. कसंही जमतंय माहित पाहिजे. आणि मग याला प्रत्येक असं सोडलं तरी चालेल किंवा याने तुम्ही 2 डिवाइड केलं तरी चालतं. आणि मग m स्क्वेअर 48 च्या निम्मत 24m मायनस 25 इक्वल टू सिंपल प्रॉब्लेम आला. करेक्ट. आणि मग 25 फॅक्टर पाडताना सोडवताना किंवा याला दुसरी बी सांगितलं की 2 इकडे घेऊन गेलं तरी चालतं. m इंटू ब्रॅकेट m मायनस 24 इक्वल टू 50 इंटू 2. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून जमतंय. कसं लिहायचं नाही. इथं गुणाकारात घेतो म्हणून इकडे भागिले होते. ऍडिशन असतं तर जमलं नसतं. आणि मग 2 1 25 होईल. याचा नाही गुणाकार करा m स्क्वेअर मायनस 24m मायनस 25. कोणत्या पद्धतीने करा तुम्हाला सॉल्व करता येईल. ह्या दृष्टीने नवं प्रॉब्लेम आपण तुम्ही घरी तुम्ही करा राहिलेला आहे करता येईल तुम्हाला. सिंपल आहे. आता थोडासा 10वा प्रॉब्लेम आपण बघू. तो 2 पद्धतीने मी समजून सांगणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ती करा. 25m स्क्वेअर इक्वल टू 9. तुम्हाला सर इथं 2च टर्म आहे. इट इज ऑल्सो क्वाड्रेटिक इक्वेशन. मी तुम्हाला ते सांगितलं होतं x स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रेटिक. मिडल टर्म absent आहे. x स्क्वेअर प्लस 7x इक्वल टू 0. दिस इज ऑल्सो क्वाड्रेटिक इक्वेशन. बट 7x प्लस 6 इक्वल टू दिस इज नॉट. दिस इज इक्वेशन इन वन व्हॅल्यू. मग इथं असं चालतंय. 2 टर्म असल्या तरी चालतात. मग हे कधी 2 पद्धतीने सोडवता येईल तुम्हाला. पूर्ण वर्ग सांगितलं मग काय करायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both side. Taking square root of both side. चालतंय. आणि मग याचं वर्गमूळ घेत असताना 5m याचे 2 घ्या. 2 वर्गमूळ असतात प्लस ऑर मायनस 3. बघा 2 पद मिडल टर्म असल्यानंतर हे सूत्र वापरा. मिडल टर्म absent असेल तर हेच पद्धत करायची. आणि मग 5m इक्वल टू 3 और एकदा प्लस घ्या 5m इक्वल टू मायनस 3. m इक्वल टू 3/5 और m इक्वल टू मायनस 3/5. एवढं सिंपल उत्तर आहे. 2 मार्काला येऊ शकतं. दुसरी मेथड और मेथड बघा याचीच. 25m स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू 0 जमतंय. 25m स्क्वेअर मायनस 9 पक्षांतर करा. मिडल टर्म absent आहे. दिस इज ऑल्सो क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि मग याला तुम्ही पूर्ण वर्ग 5m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इक्वल टू 0. याला तुम्ही a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये आणा. a मायनस b a प्लस नीट बघा. a स्क्वेअर मग काय होईल इथं 5m प्लस 3 इन अनदर ब्रॅकेट 5m मायनस 3 इक्वल टू 0. मग तीच कंडिशन आली. 5m प्लस 3 इक्वल टू 0 और 5m मायनस 3. 2 कंडिशन. 5m इक्वल टू मायनस 3 m इक्वल टू मायनस 3 अपॉन 5. 5m इक्वल टू 3 m इक्वल टू 3/5. करेक्ट. ह्या पद्धतीने करा किंवा ह्या 2 मार्काला एक्झाम मध्ये असा प्रश्न असतोच. इथं तुम्ही लक्षात घ्या की मिडल टर्म absent असेल तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा किंवा ही पद्धत केली तरी चालते. दोन्ही बरोबर आहेत. असंच एक गणित आहे 11 नंबरचं की आता त्याची थर्ड टर्म absent आहे. इथं मिडल टर्म absent असल्यावर काय करायचं सांगितलं. आता थर्ड टर्म absent असेल तर काय करायचं नीट बघा. त्या दृष्टीने प्रयत्न करा. आपण बघू 11 नंबरचा प्रॉब्लेम. 11 नंबरचा आता लक्षात घ्या. 7m स्क्वेअर इक्वल टू 21m. त्याला पक्षांतर करून घ्या. 7m स्क्वेअर मायनस 21m इक्वल टू 0. थर्ड टर्म absent आहे. कॉन्स्टंट टर्म absent असेल तर कॉमन काढायचं. मिडल टर्म absent असेल तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. दोन्ही लक्ष.
मग काय कॉमन निघाल इथं 7m कॉमन निघाल, m मायनस 3 इक्वल टू 0. मग 7m तरी शून्य असेल दुसरी, किंवा m मायनस 3 तरी काय असते, दोन कंडिशन होत्या. m इक्वल टू 0/7, 0 ला कशाने भागितलं तर 0 येईल, आणि m इक्वल टू 3. लक्षात घ्या सोल्युशन सिंपल आहे. थर्ड टर्म ॲब्सेंट असेल तर काय करायचं, मिडल टर्म ॲब्सेंट असेल तर काय करायचं, तीन टर्म दिले असेल काय करायचं, छोटे छोटे प्रकार वेगळे प्रॅक्टिसने ऑटोमॅटिक यायला लागेल. प्रयत्न करा, मित्रा चर्चा करा, मैत्रिणी चर्चा करू शकतात, एकमेकाला व्हॉट्सअपवर विचारू शकतात. चांगलं माध्यम आहे, त्याचा चांगला यूज करा, मिसयूज करू नका. नको त्या गोष्टी बघण्यासाठी सतत त्याचा वापर करण्यापेक्षा आता सध्या त्याची गरज आहे, तुम्ही वापर करू शकता. शेवटचा एक प्रॉब्लेम बघूत आपण 12 नंबरचा. m² मायनस 11 इक्वल टू 0. मिडल टर्म ॲब्सेंट आहे, कोणत्या पद्धतीने करा. एक तर काय करता येईल तुम्हाला, m² मायनस √11 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 त्या फॉर्म मध्ये आणा, आणि मग m मायनस √11 इन अनदर ब्रॅकेट m प्लस √11 इक्वल टू 0. m मायनस √11 इक्वल टू 0 और m प्लस √11 इक्वल टू 0. m इक्वल टू √11 और m इक्वल टू मायनस √11. दूसरी मेथड है जमानेला और मेथड कि m² इक्वल टू 11 टेकिंग स्क्वेयर रूट ऑफ बोथ साइड, m इक्वल टू प्लस और मायनस √11 म्हणजे m इक्वल टू √11 और m इक्वल टू मायनस √11. करेक्ट. तर ह्या दृष्टीने बघा, मिडल टर्म ॲब्सेंट असेल तर काय करायचं. मी 12 चे 12 ही प्रॉब्लेम इथं तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेली आहेत. कशासाठी दिले असतील, बऱ्याच जणांना येतात, काही जण अजूनही लक्ष दिलं न दिल्यामुळे येत नाहीत, म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा चेक करा, फायदा उचला. प्रत्यक्ष शिकवलं तरी असंच होणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही हे प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम सेट मधलं थोडे थोडे वेगळे प्रॉब्लेम आहेत की 3 नंबरचा प्रॉब्लेम सेट 2 मधला 3 नंबरचा एक प्रॉब्लेम आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला. 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 25. याला सुद्धा कसं सॉल्व्ह करायचं राहिलेले गेले तुम्ही प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 7 होमवर्कला देतो, ते कंप्लीट करा, नाही आलं तर विचारू शकता. प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन नंबर 7 त्यातला प्रॉब्लेम, त्यातला एक गणित फक्त समजून घ्यावं, बाकी सोपे. प्रॉब्लेम सेट 2 त्यातलं क्वेश्चन नंबर 7. आणि मग आता तुम्हाला ह्याच फॉर्मॅट मधलं गणित लक्षात घ्यायचे. काही म्हणजे सर याचं एक्सपान्शन करून जमून का जमतंय, ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि मग ट्रायनॉमियल मिळेल तुम्हाला. ट्रायनॉमियल मिळू शकते, येऊ शकतं, ती एक मेथड आहे. पण आता तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही मेथड वापरू शकतात तुम्ही. याच्यातली टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड तुम्ही करू शकता. ह्याच मेथडनी केलं तरी चालतं, दोन्ही मेथड वापरल्या तरी चालते. किंवा तिसरी एक मेथड आहे की याचंच एक्सपान्शन करायचं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा, आणि मग काय होईल 2x प्लस 3 इक्वल टू प्लस और मायनस 5. मग 2x प्लस 3 इक्वल टू 5 और 2x प्लस 3 इक्वल टू मायनस 5. करेक्ट. याचं वर्गमूळ घेतलं, 2 वर्गमूळ घेतली, मग 2x इक्वल टू 5 मायनस 3, 2x इक्वल टू 2, x इक्वल टू 2/2, x इक्वल टू 1, 2x इक्वल टू मायनस 5 मायनस 3, 2x इक्वल टू मायनस 8, x इक्वल टू मायनस 8 अपॉन 2, x इक्वल टू मायनस. किंवा तुम्ही याचं एक्सपान्शन करा, ट्रायनॉमियल मिळवा, किंवा टेकिंग याला 25 ला इकडे आणा, a² मायनस b² ची पद्धत वापरा, किंवा आत्ताची ही सोपी मेथड आहे हीच वापरा शक्यतो. पुढच्या फॉर्म्युला मेथडमध्ये किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये याचा यूज होणार आहे, म्हणून ही लक्षात घ्या. प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन नंबर 7 तुम्ही सॉल्व्ह करा. आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी 40 to 50 प्रॉब्लेम देणार आहे. ते नीट ग्रुपवर बघा, सोडवा, नाही आलं तर विचारा. नुसतंच हे समजून सांगा ते समजा, तुम्ही काय मेहनत घेतली मला दिसू द्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया छोट्या 2 ते 3 ओळीमध्ये व्यक्त करायची. आम्ही गणित सोडवायला किंवा एखादा प्रॉब्लेम दाखवा, होमवर्क करायला, तसा विश्वास आमच्यामध्ये निर्माण करा, आम्हाला आनंद वाटेल. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण इथं थांबूया. थँक्स. ओके.